नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे रानडुकराच्या हल्ल्यामध्ये एक शेतकरी जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। मोहाडी येथील शेतकरी गोपीनाथ शंकर जाधव वय वर्ष 45 हे जुन्या ओझर रस्त्यालगत असलेल्या आपल्या मक्याच्या शेतामध्ये रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास जनावरांसाठी मका कापत असताना मका पिकामध्ये दबा धरून बसलेल्या रानडुकराने शेतकरी गोपीनाथ शंकर जाधव यांच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला चावा घेत रानडुकराने गंभीर दुखापत केली आहे। जखमी अवस्थेमध्ये शेतकरी गोपीनाथ जाधव यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले। नंतर पुढील उपचारासाठी गोपीनाथ जाधव यांना नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधून वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत। दिंडोरी तालुक्याच्या मोहाडी आणि परिसरामध्ये यापूर्वीही बिबट्यांचा वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। त्यातच आता रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनेमुळे या परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत। वन विभागाने परिसराची पाहणी करून नागरिकांनी शेतात काम करत असताना सतर्क राहावे असेही आवाहन केले आहे। दरम्यान शेतकरी गोपीनाथ शंकर जाधव हे या हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावल्याने त्यांच्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला आहे। परिसरातील रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान गोपीनाथ शंकर जाधव यांच्यावर रानडुकराने हल्ला केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली। SN न्यूजसाठी प्रतिनिधी नंदकुमार डिंगोरे, दिंडोरी। धन्यवाद।